कथेचं नाव आहे डेंजरस इश्क भाग 3. अजयजी आणि मानवीजींनी लगेचच आपली मान हलवली. आरवीने तिरप्या नजरेने त्यांच्याकडे पाहत विचारले, तुमची मुलगी कुठे आहे? अजयजी आणि मानवीजींचे डोळे आश्चर्याने विस्फारले. अजयजी लगेच म्हणाले, का का मुलींबद्दल का विचारत आहात? बघा, जर तिच्याकडून काही चूक झाली असेल तर तिला लहान समजून माफ करा. अजयजींचे बोलणे पूर्ण होण्याआधीच आरवी मध्येच म्हणाला, तुम्ही मुलीच्या लग्नासाठी माझ्याकडून पैसे घेतले होते, पण तुमच्या मुलीचं लग्न तर झालंच नाही ना. मग आता माझ्या पैशांची भरपाई तुमची मुलगी करेल. लवकर सांगा, मुलगी कुठे आहे? जेव्हा पैसे येतील तेव्हा आपल्या मुलीला घेऊन जा. तोपर्यंत तुमची मुलगी माझ्याकडेच राहील. असं बोलून आरवी एका सैतानासारखा हसू लागला. दरवाजाला लागून उभी असलेली कृष्णाचे डोळे भीतीने मोठे झाले. आता काय करावे हे तिला समजेनासे झाले. जर तिचा प्लॅन यशस्वी झाला असता तर ती आरवीची गर्लफ्रेंड बनली असती, पण इथे तर तो तिला उचलून घेऊन जाणार होता आणि अशा परिस्थितीत तो तिची काय अवस्था करेल याची तिला कल्पनाच करवेना. आरवीचे बोलणे ऐकून अजयजी आणखीनच थरथर कापू लागले होते. ते कृष्णाला आरवीच्या स्वाधीन कसे करू शकणार होते. तितकेच मानवीजींच्या डोक्यात एक विचार आला आणि त्या लगेच किचनच्या दिशेने पळत सुटल्या आणि ओरडल्या, पळून जा पोरी, तू इथून पळून जा. हे लोक तुला पकडायला आले आहेत. आम्ही कदाचित तुझ्यासाठी आता काहीच करू शकणार नाही. आज तुला स्वतःलाच वाचवावं लागेल. मानवीजींचे हे बोलणे ऐकून किचनमध्ये उभी असलेली जुनून एकदम घाबरून गेली. आतापर्यंत ती गुपचूप सर्व गोष्टी ऐकत होती आणि आता मानवीजींचे हे बोलणे ऐकून ती नजर फिरून इकडे तिकडे पाहू लागली. अजयजी हैराण झाले. तृष्णा तर आपल्या खोलीत असताना मानवीजी किचनच्या दिशेने पळत का ओरडत आहेत हे त्यांना समजत नव्हते, पण पुढच्या क्षणी त्यांना सर्व खेळ समजला. किचनमध्ये उभी असलेली जुनून मानवीजींचे बोलणे ऐकून आश्चर्यचकित झाली होती की तिला पळून जाण्यासाठी का सांगितले जात आहे, पण मानवीजींचे बोलणे पूर्णपणे न समजताही तिने तिथून पळ काढणेच योग्य समजले. ती लगेच किचनच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या दरवाजाकडे पळू लागली, पण आरवीच्या माणसांनी तिला लगेच पकडले आणि ओढत बाहेरच्या बाजूला घेऊन आले. आरवीच्या एका माणसाने मानवीजींना पकडून ठेवले होते. आरवी एका कुत्सित हास्यासह त्यांच्याकडे पाहत म्हणाला, डोंट वरी, तुमच्या मुलीची काळजी मी खूप चांगल्या प्रकारे घेईन. जर आपल्या मुलीचा जीव वाचवायचा असेल आणि तिला सुखरूप परत न्यायचे असेल तर पैसे घेऊन ब्लॅक मून विलामध्ये पोहोचून जा. आरवीच्या माणसांनी जुनूनचे हात पकडले होते आणि जुनूनने स्वतःला ओढणीने पूर्णपणे झाकून घेतले होते. आरवी तिच्याजवळ आला आणि तिची ओढणी न हटवताच म्हणाला, शेवटी तू पुन्हा एकदा माझ्या तावडीत सापडलीच आहेस. तुला काय वाटलं तू माझ्यासोबत खेळ खेळशील आणि मला काहीच समजणार नाही? आत्ता तुझ्याच खेळात तू अडकली आहेस. आता बघतोच तुला कोण वाचवतं ते. अमल लगेच आरवी जवळ आला आणि म्हणाला, हे काय करतोयस तू? इथे पैसे घ्यायला आला आहेस की मुलगी? आरवीने नजर फिरवून त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाला, मी कोणाला संपवताना मित्र किंवा शत्रू असा भेद करत नाही. जुनून प्रचंड घाबरली होती, पण ती स्वतःला सोडवण्याचा अजिबात प्रयत्न करत नव्हती आणि ओरडतही नव्हती. कृष्णाने तिच्यासोबत कितीही वाईट वागणूक दिली असली तरी ती कृष्णाला आरवीच्या जाळ्यात अडकताना पाहू शकत नव्हती. आरवीला हे सर्व थोडं विचित्र वाटत होतं, पण त्याने त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. जुनूनचा चेहरा आरवीला दिसत नव्हता आणि त्या मुलीला पाहण्यात आरवीला जराही कोणताही रस नव्हता. आरवीच्या माणसांनी जुनूनला गाडीत बसवले आणि ती गाडी तिथून ब्लॅक मून विलाच्या दिशेने निघून गेली. आरवी आणि अमल दोघेही अजयजी आणि मानवीजींकडे रागाने पाहत तिथून निघून गेले. ते गेल्यानंतर अजयजी आणि मानवीजींनी सुटकेचा निश्वास सोडला. काही वेळानंतर अजयजी आणि मानवीजींकडे पाहत म्हणाले, हे तुम्ही काय केलं? मानवीजी लगेच म्हणाल्या, मी काय केलंय? काहीच तर नाही. अजयजी म्हणाले, तुम्ही जुनूनला आरवीसोबत पाठवून दिलंत. मानवीजी तातडीने म्हणाल्या, मग
मी आणखी काय करू? आपल्या कृष्णाला त्याच्यासोबत पाठवू का? तितक्यात कृष्णा पळत तिथे आली आणि म्हणाली, काय? तुम्ही मला त्याच्यासोबत पाठवणार होतात? अजयजी घाईघाईने म्हणाले, असं अजिबात नाहीये. मी तुला कुठेही पाठवणार नाही. तू माझी मुलगी आहेस, मग मी तुला अशा गुंडांच्या हाती कसं सोपवू शकतोस? त्यांचे बोलणे ऐकून कृष्णाच्या चेहऱ्यावर एक सैतानी हास्य उमटले. तिने काहीही न करताच तिची मोठी अडचण दूर झाली होती. आरवी पैशांच्या बदल्यात जुनूनला घेऊन गेला होता, ज्यामुळे जुनून नावाची अडचणही त्यांच्या डोक्यावरून कायमची दूर झाली होती. मानवीजी राग आणि तिरस्काराच्या भावनेने म्हणाल्या, जुनून आपली मुलगी नाहीये, ती तुमच्या बहिणीची मुलगी आहे, जिला गेल्या 6 महिन्यांपासून मी या घरात आश्रय दिला आहे. जर मी तिला सांभाळलं नसतं तर ती केव्हाच खपली असती. तशीही ती मुलगी काही कामाची नाहीये. तिचं लग्न तर कधी होणारच नाही. जर कोणी तिच्यासोबत जबरदस्ती केली किंवा तिचा गैरफायदा घेतला तरी तिला काय फरक पडणार आहे? तसंही तिनं आयुष्यात खूप उपभोग घेतले आहेत. मानवीजींचं हे बोलणं ऐकून अजयजी त्यांच्याकडे नुसते पाहतच राहिले आणि कृष्णा लगेच मानवीजींच्या गळ्यात पडली. ती घाबरतच म्हणाली, थँक गॉड मॉम, तुम्ही माझ्याबद्दल विचार केलात. मला त्या आरवीजवळ अजिबातच जायचं नाहीये. तो खूप वाईट माणूस आहे. दुसरीकडे आरवी आणि अमल दोघेही गाडीत बसले होते आणि अमल वारंवार आरवीकडे पाहत होता. आरवी आपल्या फोनवर काहीतरी करत होता, पण त्याला अमलची नजर स्वतःवर जाणवत होती. तो लगेच म्हणाला, लवकर बोल, काय बोलायचं आहे तुला? अमल थोडा अडखळतच म्हणाला, तू त्या मुलीवर काही जबरदस्ती तर करणार नाहीस ना? आरवीने त्याच्याकडे न पाहताच उत्तर दिलं, तुला काय वाटतंय? अमल घाईघाईने म्हणाला, बघ, मला माहीत आहे तू कोणावर जबरदस्ती करत नाहीस, पण ती मुलगी मला थोडी विचित्र वाटली. जर कोणी कोणत्याही मुलीला जबरदस्तीने स्वतःसोबत घेऊन जात असेल तर ती मुलगी ओरडेल, आरडाओरडा करेल, पण त्या मुलीने चकार शब्दही काढला नाही. आणि तिच्या बापानेही तिला असंच तुझ्या स्वाधीन केलं. कोणताही बाप आपल्या मुलीला वाचवण्यासाठी काहीही करेल, पण त्या अजयने एकदाही आपल्या मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. त्याचं बोलणं ऐकून आरवी अचानक हसू लागला. त्याला हसताना पाहून अमल हैराण झाला. आरवी एका कुत्सित आणि सैतानी हास्यासह म्हणाला, तुला काय वाटतं मी इतका मोठा गँगस्टर असाच बनलोय का? कोणीही यावं आणि मला फसवून निघून जावं. ज्या मुलीला मी उचलून आणलंय ना, ती त्या अजयची मुलगी नाहीये, तर दुसरीच कोणीतर आहे. नातेवाईकांची मुलगी असेल किंवा अजून कोण माहीत नाही, पण एवढं नक्की कन्फर्म आहे की त्यांना त्या मुलीची अजिबात पर्वा नाहीये. अमल आश्चर्याने म्हणाला, मग तू तिला उचलून का आणलंस? माझं म्हणणं आहे की तू तर त्यांच्या मुलीला उचलून आणायला हवं होतंस ना? आता तुला तुझे पैसे कसे मिळतील? आरवी हसून म्हणाला, आरवी आहे मी, आणि जर गोष्ट आरवीच्या अहंकारावर आली तर विषय फक्त पैशांचा राहत नाही. आणि मला काय पाहिजे आणि काय नाही हे सध्या तरी फक्त माझ्यापर्यंतच राहू दे. आरवीचं हे बोलणं ऐकून अमलला आता त्या मुलीची भीती वाटू लागली होती. रात्रीचा जवळपास 1 वाजला होता. ब्लॅक मून विलाच्या बाहेर जवळपास 20 ते 25 लोकांची टीम बॉडीगार्ड्स म्हणून उभी होती, ज्यांच्या हातात मोठी आणि भयंकर शस्त्रे होती. आणि आतल्या बाजूला मात्र एकदम भयान शांतता पसरली होती. फक्त हॉलची लाईट चालू होती. जुनून बेडवर आरामात झोपली होती. तेव्हापासून ती विलात आली होती तेव्हापासून ती आधीच वॉशरूममध्येच लपून होती. तितक्यातच ती उठली आणि उठल्याबरोबर तिने सर्वात आधी आपल्या डोक्यावरची ओढणी व्यवस्थित स्वतःभोवती घट्ट गुंडाळून घेतली आणि मग तिने साईड टेबलकडे पाहिलं. तिला खूप जोराची तहान लागली होती. जेव्हापासून ती इथे आली होती तेव्हापासून तिने ना काही खाल्लं होतं ना काही पिलं होतं, पण आता तिची तहान असह्य होत चालली होती. म्हणूनच ती आपल्या जागेवरून उठली आणि रूमचा दरवाजा उघडून बाहेरच्या बाजूला आली. तिने आपला चेहरा बाहेर काढला आणि डोकावून इकडे तिकडे पाहिलं, पण तिला तिथे कोणीही दिसलं नाही. ती मनातल्या मनातच म्हणाली, मी असं करते, किचनमध्ये जाऊन पाणी पिते. किचन तर मी येतानाच पाहिलं होतं.
तिथूनच पाणी घेऊन येते. पाणी प्यायले तर कदाचित पुन्हा झोप येईल, नाहीतर तशीही झोप येणार नाही, असं स्वतःशीच पुटपुटत ती त्या खोलीतून बाहेर पडली आणि पायऱ्या उतरून खाली किचनच्या दिशेने आली. तितक्यातच तिला कोणाच्या तरी पावलांचा आवाज ऐकू आला. तशी ती लगेच स्वतःला नीट झाकून घेत सोफ्याच्या मागे लपली. क्षणार्धात तिथली एक लाईट चालू झाली आणि नुकताच तिथे आलेला एक तरुण इकडे तिकडे पाहत ओरडला, "कोण आहे? कोण आहे तिथे?" तो तरुण दुसरा कोणी नसून वरुण होता, जो त्याच विलामध्ये राहत असे आणि आरवीचा अत्यंत जवळचा मित्र होता. आरवी, वरुण आणि अमल हे तिघेही त्याच विलामध्ये राहत होते. आरवी त्यांच्यासाठी मित्रासारखाही होता आणि बॉससारखाही. तितक्यातच पार्किंग एरियामध्ये एक गाडी येऊन थांबली आणि त्यातून आरवी बाहेर पडला. त्याचे पाऊल थोडे डगमगत होते, ज्यावरून स्पष्ट कळत होते की त्याने खूप ड्रिंक घेतलेली आहे. गाडीत येतानाही तो ड्रिंकच करत होता. जुनूनला आपल्या माणसांसोबत विलामध्ये पाठवून तो स्वतः एका पार्टीला गेला होता. आरवी आत आला तेव्हा त्याची नजर समोर उभ्या असलेल्या वरुणवर पडली. तो वरुण पाहत म्हणाला, "तू इथे काय करतोयस?" वरुण आपलं डोकं खाजवत म्हणाला, "अरे यार, मी पाणी घ्यायला आलो होतो, पण मला असं वाटलं की इथे एखादा उंदीर आहे जो मला पाहताच लपला." हे ऐकताच आरवीची नजर तीक्ष्ण झाली. त्याने संपूर्ण जागेवर आपली नजर फिरवली तेव्हा त्याला सोफ्याच्या मागे कोणाची तरी सावली आणि ओढणीचा थोडा भाग दिसला. तो हसून म्हणाला, "इथे कोणताही उंदीर नाही, तर एक लिटिल माऊस आहे. तू तुझ्या खोलीत जा, मी बघून घेईन त्या लिटिल माऊसकडे." त्याच्या चेहऱ्यावर एक क्रूर हास्य होतं. आरवीला मुलींचा नाद तर होताच आणि सध्या तो ज्या धुंदीत होता त्याला स्वतःला शांत करण्यासाठी एका मुलीची खरंच गरजही होती. वरुण त्याच्याकडे पाहत म्हणाला, "नक्की ना? तू तिला सांभाळशील ना?" आरवी हसून म्हणाला, "तू जातोयस की तुला माझ्या पद्धतीने पाठवू?" त्याच्या शब्दांनंतर वरुण तिथून गायब झाला. वरुण जाताच आरवी सरळ जुनूनजवळ आला. तो अजूनही जुनूनला कृष्णात समजत होता. जुनूनला जेव्हा तो आपल्या आसपास असल्याचा भास झाला तेव्हा ती लगेच आपल्या जागेवरून उठली आणि रागाने त्याच्याकडे पाहत म्हणाली, "माझ्याजवळ येऊ नका." आरवी तिच्याकडे पाहत म्हणाला, "का? मी तुझ्याजवळ का येऊ नये? काल रात्री तर तू माझ्यासमोर मोठे नखरे दाखवत होतीस, खूप ॲटिट्यूड दाखवत होतीस, तुझी जीभ खूप चालत होती आणि आता तू माझ्यापासून लपतेस. तू तर खूपच लवकर हार मानलीस लिटिल माऊस." त्याचं बोलणं ऐकून जुनून थोडी हैराण झाली. आतापर्यंत तिला वाटत होतं की कदाचित आरवीला माहीत असेल की त्याने चुकीच्या मुलीला उचलून आणलं आहे, पण त्याच्या बोलण्याने तिला आश्चर्याचा धक्काच बसला. ती लगेच म्हणाली, "तुम्ही मला चुकीचं समजत आहात." तिचं बोलणं पूर्ण होण्याआधीच आरवीने तिला अचानक आपल्या कडेवर उचललं आणि म्हणाला, "अगदी बरोबर बोललीस तू. मी तुला चुकीचंच समजत होतो. काल रात्री तू माझा मूड खराब केलास. मला वाटलं किती संस्कारी मुलगी आहे जी आपल्या बहिणीला माझ्यापासून वाचवून घेऊन गेली, पण आता समजलं की तू तर खूपच चालाख निघालीस. माझ्या माणसाने तुला चुकीने उचललं, पण तू साधा उफ देखील केला नाहीस. असं तर नाही ना की तुला स्वतःलाच वाटत होतं की माझ्या माणसाने तुला उचलून आणावं? तुला तुझ्या बहिणीचा हेवा तर वाटत नव्हता ना की ती माझ्यासोबत रात्र घालवणार आहे आणि तू माझ्याजवळ येऊ शकत नाहीयेस?" त्याचे शब्द ऐकून जुनून सुन्न झाली. ती रागाने ओरडली, "खबरदार, जर फालतू बकवास केली तर." ती रागाने आरवीकडे पाहत होती, पण आरवीने तिला आपल्या बाहूंमध्ये घट्ट पकडलं होतं. जुनूनला तिथून पळून जायचं होतं, पण आधी तिला खोलीत बंद केलं गेलं होतं आणि आत्ता आरवीने तिला आपल्या मिठीत उचललं होतं. त्याच्या डोळ्यात पाहताना तिला भीती वाटू लागली. तिच्या डोळ्यासमोर काही जुने भयानक प्रसंग फिरू लागले आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागली. ते अश्रू पाहून आरवी हसून म्हणाला, "अरे रे रे, तू तर रडायला लागलीस. लिटिल माऊस असे नसतात. मला वाटलं तू तर खूप बोल्ड असशील, पण तू तर एकदम कमकुवत निघालीस. खैर, काही हरकत नाही. थोड्या वेदना होतील, पण मी आहे ना, मी तुला सांभाळून घेईन. आणि फक्त एका रात्रीचीच तर गोष्ट आहे. त्यानंतर तू इथून जाऊ शकतेस. मी तुला काहीही बोलणार नाही." कारण आरवी एका मुलीला फक्त एकदाच हात लावतो, तो दुसऱ्याची गोष्ट वापरत नाही आणि स्वतःची कोणाला देत नाही.
त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच अहंकार दिसत होता. त्याची ती विखारी भाषा ऐकून जुनूनचं हृदय आता आणखीनच धडधडू लागलं होतं. तिने आरवीच्या तावडीतून स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत कळवळून म्हटलं, हे बघा प्लीज, तुम्ही असं काही करू नका. तुम्हाला तुमचे पैसे मिळतील. तुम्ही प्लीज माझ्यासोबत असं काहीही वाईट करू नका. आरवीने जुनूनला आपल्या कडेवर उचलून रूममध्ये आणलं आणि बेडवर झोपवलं. ती बेडवर पडल्या पडल्या सुद्धा भीतीने थरथर कापत होती. जेव्हा तिने उठण्याचा प्रयत्न केला तेव्हा आरवी तिच्यावर झुकला आणि तिचे दोन्ही हात बेडला जखडून तिच्या चेहऱ्याच्या अगदी जवळ येत म्हणाला, काय झालं? भीती वाटते? मी सांगितलं होतं ना की घाबरण्याची गरज नाही. बघा, जर तुमच्या घरच्यांचं तुमच्यावर खरंच प्रेम असतं तर त्यांनी तुला माझ्याकडे पाठवलंच नसतं. आता जेव्हा त्यांनी तुला माझ्या स्वाधीन केलंच आहे तर तुला त्यांच्या आणि तुझ्या कर्माची शिक्षा भोगावीच लागेल. काल रात्री तू तुझ्या तथाकथित बहिणीला माझ्यापासून वाचवलंस, पण आज तुला माझ्यापासून कोणीही वाचवू शकणार नाही. काल तू स्वतःहून माझ्यासमोर आली होतीस आणि आज मी तुला उचलून आणले. आता तू आरवीच्या बेडवर आली आहेस. जोपर्यंत आरवी सॅटिस्फाईड होत नाही तोपर्यंत तू इथून कुठे जाऊ शकत नाहीस. असं बोलून त्याने तिची मान, जी ओढणीला थोडीशी दिसत होती, तिथे आपले ओठ टेकवण्याचा प्रयत्न केला. पण तिथे जागा खूपच कमी होती, कारण तिचं शरीर ओढणीने पूर्ण झाकलेलं होतं. आरवीने हळूच तिच्या चेहऱ्यावरून ओढणी बाजूला केली आणि तिचे सौंदर्य हळूहळू उलगडू लागले. ती इतकी सुंदर होती की तिला पाहून चंद्राचा गर्व सुद्धा गळून पडला असता. पण जशी आरवीने ओढणी पूर्ण बाजूला केली तसा तो ओरडतच मागे सरकला आणि रागाने गरजला, हे काय आहे? व्हॉट दी हेल इज दिस? जुनून लगेच बेडवर उठून बसली आणि म्हणाली, काय झालं? इतके का घाबरलात? काल रात्री तुम्ही कृष्णासोबत हेच करणार होतात ना, आणि आज माझ्यासोबत करण्याचा प्रयत्न करत आहात. मग करा ना, जे करायचं ते सगळं करा. पण कदाचित आता तुमचा मूड पूर्णपणे खराब झाला असेल. तसंही तुमच्यासाठी हे काही नवीन नसेल, कारण तुमच्यासारख्या माणसांकडे हृदयच नसतंच. तुमचं हृदय दगडाचं असतं. लोकांच्या शरीराशी आणि त्यांच्या भावनांशी खेळणं हा तुमचा छंदच असेल, मग ते शरीर जळलेलं का असेना. आरवी रागाने थरथरत म्हणाला, जीभ सांभाळून बोल. मी गप्प बसलो याचा अर्थ असा नाही की तू काहीही बोलशील. जुनून चिडून म्हणाली, अच्छा, आणि जर मी गप्प बसले नाही तर काय कराल? माझ्यावर जबरदस्ती कराल? एक गोष्ट कान उघडून ऐका. जर तुम्ही मला हात लावलात तर तिची धमकी ऐकून आरवीचे भाव बदलले. तो लगेच तिच्यावर झुकला आणि म्हणाला, खरंच तू मला रोखणार? आरवीला तू रोखणार? मी पण बघतो तू मला कशी रोखतेस. असं बोलून तो तिच्या मानेवर झुकू लागला. जुनूनने त्याला जोरात धक्का दिला आणि म्हणाली, दूर व्हा माझ्यापासून. आरवी त्या धक्क्यासाठी तयार नव्हता, त्यामुळे तो थोडा मागे झाला. जुनून लगेच बेडवरून उठली आणि दरवाजाच्या दिशेने जाऊ लागली. पण आरवीने तिचा हात गच्च पकडला आणि तिला पुन्हा स्वतःकडे खेचलं. तो रागाने ओरडला, आजपर्यंत एकाही मुलीने आरवीला सॅटिस्फाय केल्याशिवाय बेडवरून उठण्याची हिंमत केली नाहीये. तुला सुद्धा मला सॅटिस्फाय करावंच लागेल, लिटिल माऊस. जुनूनने संताप आणि वेदनांच्या संमिश्र स्वरात म्हटलं, किती निर्लज्ज आहात तुम्ही. माझं जळलेलं शरीर पाहून सुद्धा तुम्हाला काहीच फरक पडत नाहीये. आरवी उपहासाने म्हणाला, काहीही बोल. तसंही तू फक्त मानेवर जळाले आहेस ना, तर तो भाग मी सोडून देईन, पण आज जे काही मला करायचं ते होऊनच राहील. असं म्हणत त्याने जुनूनची मान पकडली आणि तिचे कपडे ओढायला सुरुवात केली. पुढच्या क्षणी एक सनसनीत चपराक आरवीच्या गालावर बसली. जुनूनने रागाच्या भरात त्याला थप्पड मारली होती. ती भीतीने थरथरत होती, पण त्या थप्पडने आरवीचे डोके पूर्णपणे फिरले होते. तो दाट ओठ खात पुन्हा म्हणाला, तुझ्यासारख्या 2 कवडीच्या मुलींची इतकी हिंमत की तू आरवीवर हात उचलला. आता मी तुला सोडणार नाही. जुनून त्याची धमकी ऐकत होती. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, तुम्हाला मला माझ्यावर जबरदस्ती करायची आहे ना? ठीक आहे, आता करा माझ्यावर जबरदस्ती. माझ्यासोबत जे काही घडले त्यानंतर तुम्ही माझं काय बिघडणार? असं बोलून तिने स्वतःच्या कपड्यांवर हात ठेवला आणि एकाच झटक्यात स्वतःची कुर्ती फाडून टाकली. कुर्तीचा पुढचा भाग पूर्णपणे खाली सरकला. जसं आरवीने ते दृश्य पाहिलं तसं त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. जुनूनचं अख्खं शरीर जळलेलं होतं. तिच्या अंगावर जागोजागी होरपळल्याच्या भयंकर खुणा होत्या आणि ते दृश्य खूपच भीतीदायक होतं. आरवी तिच्याकडे पाहून कापऱ्या आवाजात म्हणाला, हे काय आहे?
जुनून लटपटत्या आवाजात म्हणाली, काय झालं? आता का थांबलात? करा ना जबरदस्ती. आता गप्प उभे राहून काय बघताय? आरवी अजूनही आपल्या जागी थरथरत उभा होता. जो माणसांना जिवंत प्रेत बनवताना एकदाही डगमगायचा नाही, आज त्याला स्वतःच्या शरीरातील प्राण निघून जात आहेत असाच भात पण जुनून व्यंगाने हसली आणि म्हणाली, मला माहीत होतं मला बघून तुमचे शुद्ध हरपतील. एका जळलेल्या मुलीसोबत कोणाला काय करायचं असेल? कोण तिच्याजवळ येईल? कोणीच नाही. तुम्ही काय, ज्या लोकांनी माझी ही अवस्था केली आहे ना, त्यांच्यासमोर सुद्धा जरी मी गेले तरी ते सुद्धा मला हात लावणार नाहीत, कारण त्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी सुंदर मुली हव्या असतात. पण कधी विचार केलाय तुम्ही की तुमच्यासारखे गँगस्टर, तुमच्यासारखे शक्तिशाली लोक आमच्यासारख्या मुलींवर जबरदस्ती करतात, त्यांना जिवंत जाळून टाकतात, तेव्हा आमच्यासोबत काय होतं? आम्ही मुली माणूसच राहत नाही, आम्हाला आमचे घरचे सुद्धा एखाद्या वस्तूसारखे इकडे तिकडे फेकत राहतात. तुम्हाला कोणती सन्मानाने पाहत नाहीत. जर कोणी पाहत असेल तर ते फक्त दयेच्या नजरेने किंवा हव्यासाच्या नजरेने. आता तुम्हीच सांगा, तुम्ही मला कोणत्या नजरेने पाहणं पसंत कराल? क्रमशः कथेत वापरलेला हा एक फक्त मनोरंजनासाठी वापरलेला भाग आहे, तर याचा दैनंदिन जीवनातील कोणत्याही घटनेशी संबंध जोडू नये. फक्त ही कथा मनोरंजनासाठी आहे आणि ह्यातले स्टोरीचा प्लॉटसुद्धा. तर कशी वाटते कथा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू लवकरच पुढच्या भागात.